जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंता उषा बिटला यांच्या कार्यपद्धतीला वैतागून ठेकेदारांनी कामगारांसह कार्यालयासमोर ठिय्या मांडलाय। जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग दक्षिण सोलापूरच्या उपअभियंता उषा बिटला यांच्याकडून ठेकेदारांची होत असलेली अडवणूक यामुळे वैतागलेल्या ठेकेदारांनी सोमवारी चक्क कार्यालयासमोर बांधकाम कामगारांसह ठिय्या मांडल्यानं एकच खळबळ उडाली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर आणि होडगी स्टेशन इथं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाची बिलं देण्यात उपअभियंता उषा बिटला यांच्याकडून टाळाटाळ होत असल्यानं अखेर ठेकेदारांनी कार्यालयासमोर ठिय्या मारला। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कॉन्क्रीट रस्ते खडीकरण, मुरमीकरण, रस्ते पेवर ब्लॉक बसवणं ही कामं पूर्ण करून संबंधित शाखा अभियंत्यांकडून उपअभियंत्यांकडे फाईल वर्ग झाल्यानंतरही फाईल विनाकारण थांबवण्यात येते, चौकशी लावण्यात येते। चौकशीत काही निष्पन्न नसतानाही विनाकारण फाईल थांबवली जात आहे। यामुळं ठेकेदारांची उपासमार होत आहे। कार्यालयातील उपअभियंता उषा बिटला आणि कोणगुळे यांच्यातील शीतयुद्धामुळं नाहक ठेकेदारांना त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर ठेकेदारांनी सोमवारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला। दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया देताना किशोर दोडतले यांनी संताप व्यक्त केला। उपअभियंता उषा बिटला यांच्या मनमानी कारभारामुळं आम्ही वैतागलो असल्याचं ते म्हणाले। दरम्यान इतर ठेकेदारांनीही उपअभियंता उषा बिटला यांच्याबाबत यावेळी तक्रारी मांडल्या। या आंदोलनात ठेकेदार, सबठेकेदार आणि बांधकाम कामगार उपस्थित होते। उमाजी फतेसिंग राठोड ग्राम पंचायतच्या रोडचे मुरुम पसरायचे खडीकरणाचे काम करतोय। गेले 2 महिने झालं आमच्या पगार होण्या टाईमवर आम्ही घरी खायचं काय, मुलाबाळांचे शिक्षण करायचं काय, हे प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे। तरी ठेकेदार ग्राम सेवकला भेटून सुद्धा आम्ही वैयक्तिक सांगितले आमचे पगार होणे साहेब म्हणून। किरण बेळगी मी पंचायत समितीमधनं लेटर येऊन माहिती बांधकाम खात्याला माहिती मागितली असता डेप्टी इंजिनियर माहिती द्यायला सांगतात। बेजबाबदारपणे वरिष्ठांची दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती देतात, अर्धवट माहिती देतात। हे बांधकाम खाते एवढे निष्क्रिय झालेत, गबरगंड झालेत। ग्रामपंचायतचे कामं घेतो। 6 महिने आम्ही झालं काम करून आमच्या कामगारांना पगारी द्यावं, त्यांना पगारी नाहीत आमच्याकडं। आम्ही पगार कुठनं द्यायचं कामगारांना? कामगार आमच्या घरी येऊन बसायला लागलेत। आम्ही कामगारांना म्हटलं माझ्या घरी येऊन का उपयोग नाही, साहेबांच्या इथं बसू, बघा साहेब पगार गेले तर मी तुम्हाला पगार देतो।